आपकी बार पेट्रोल 500 पार। की बार की बार की बार पेट्रोल 500 पार। नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एकच धुमाकूळ आहे की पेट्रोल 500 रुपयाच्या पार जाणार आहे। लवकरच पेट्रोल बंद होणार आहे, पंपावरती लगेच जाऊन भरून घ्या, अशा हेडलाईन्सनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। परभणी असो वा पुणे, सगळीकडे पेट्रोल पंपावरती प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। पण हे तितकं खरं आहे का? खरंच आपल्याला 500 रुपये लिटरने पेट्रोल भरायला लागेल का? आणि का होत आहेत ही एवढी मोठी गर्दी? चला तर आज नेमकं काय प्रकरण आहे हे सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। या सगळ्यांचं मूळ कारण इराण आणि इस्रायलच्या युद्धांशी जोडलंय। बरोबर, इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे हार्म्युन्झची समुद्रधुनी म्हणजेच स्टार्ट ऑफ हार्मन्स नावाची एक समुद्र वाहतुकीची महत्त्वाची वाहिनी धोक्यात आहे। भारतातले निम्मे कच्च्या तेलाचे आयात याच मार्गाने होतं, त्यामुळे लगेच अंदाज बांधले गेले की तेल महागणार आहे आणि टंचाई पडणार आहे। पण इथेच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते, सगळ्यात मोठी अफवा म्हणजेच पेट्रोल हे 500 रुपयाच्या पार जाणार आहे। मित्रांनो, आता मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव साधारण 103 ते 104 रुपयापर्यंत आहे। थेट 500 रुपये म्हणजेच 5 पटीने वाढ। इतकी मोठी वाढ होणं एकदम शक्य आहे का? नाही। पण मग असं का म्हटलं जात आहे? कारण लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय। 500 रुपये हा आकडा खूप जास्त मोठा आहे, हा आकडा बघून लोक घाबरत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजेच पेट्रोल संपणार आहे या भीतीने पंपावरती गर्दी, खूपच जास्त गर्दी आहे। सरकार यावरती काय म्हणतंय तर केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आमच्याकडे पुढचे 6 ते 8 आठवडे पुरेल इतका साठा आहे। कच्च्या तेलाची 25 दिवसाची राखीव व्यवस्था आहे आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही हे स्पष्ट केलंय की आपण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहोत। आपल्याला अमेरिका आणि रशियाकडूनही तेल आयात करण्याचा मार्ग उपलब्ध आहे। मग अक्षरशः पाहिलं तर एवढी गर्दी का होते? याचं उत्तर म्हणजेच सोशल मीडियावरती व्हायरल होणारे मेसेजेस। पुण्यामध्ये रविवारी रात्रीच्या वेळी एक असाच मेसेज व्हायरल झाला होता की रात्री पेट्रोलचे भाव हे 5 ते 10 रुपयांनी वाढणार आहे। मग काय, लोकांनी लगेचच गर्दी करायला सुरुवात केली आणि काही दिवसा अगोदर परभणीमध्येही सुद्धा असंच झालं होतं। पुण्यामध्ये पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुप्रेल यांनी पण हे स्पष्ट केलंय की सध्या कुठल्याही प्रकारच्या किमतीची वाढ करण्याची आम्हाला सूचना आलेली नाही आहे। म्हणजे सरकारी यंत्रणा आणि पेट्रोल डीलर्स हे दोघे पण सांगत आहे की सध्या घाबरण्याची काहीच गरज नाही आहे। आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की असेल की ही अफवा खोटी असली तरी पण भविष्यामध्ये पेट्रोल महाग होऊ शकतंच। हो, पेट्रोल महाग होऊ शकतं, पण जर युद्ध जास्त काळ सुरू राहिलं आणि कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाला तर जगातील बाजारामध्ये क्रूड ऑइलचे दर हे आभाळाला भिडू शकतात। आणि आधीच क्रूड ऑइल हे $82 प्रति बॅरलच्या पुढे गेलंय। याचा परिणाम हळूहळू भारतातल्या किमतीवरती पण होऊ शकतो, पण ही वाढ हळूहळू चालूच असेल, पण एकदमच ही किंमत 500 रुपये प्लस जाणार नाही। तर मित्रांनो, थोडक्यात आपल्याला काय समजलं तर 500 रुपये पेट्रोलची अफवा ही पूर्णपणे खोटी आहे। देशामध्ये पुरेसा तेल साठा आहे, 2 महिने पुरेल इतका। आणि पेट्रोल पंपावरची गर्दी ही भीतीपोटी केलेली आहे, तर वास्तविक टंचाईमुळे नाही। त्यामुळे तुम्ही पण अशा अफवांना बळी पडू नका आणि उगीच गर्दीमध्ये जाऊन आपला वेळ आणि पैसा वाया घालू नका। सध्या कुठल्याही पेट्रोलचे दर हे वाढलेले नाही आहे। अशा कोणत्याही अपडेटसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तीही फसणार नाही। तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये खाली लिहा। भेटूया लवकरच, धन्यवाद।